हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मागच्या ब्लॉगमध्ये जेव्हा मी जीवदानीला पाया पडायला गेलो तेव्हा मी बोललेलो की येणारा ब्लॉग एकदम भारी असणार आहे. तर हाच ब्लॉग आहे. तर आज आपण जाणार आहोत उज्जैनला, आणि उज्जैनला माझ्यासोबत माझे मित्रमंडळ आहे. तर तुम्ही पुढे बघा ब्लॉगमध्ये. तर आता फुल आमची पॅकिंग बिकिंग सगळं झालेलं आहे. आता आम्हाला म्हणजे बॅग बिग घेऊन आम्हाला सगळ्यांना रेल्वे स्टेशनमध्ये जायचं आहे पनवेलवरून. मग तिकडून ट्रेन पकडणार आणि मग नंतर डायरेक्ट उज्जैन. तर पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा. तर पुढे काय काय होतं तर त्याला भेटूया आपण रेल्वे स्टेशनला. तिकडेच सगळे मित्रमंडळ सगळे तिकडे जाणार आहेत. तर चलो गाईज, लेट्स गो. तर गाईच आपण डायरेक्ट उज्जैनला पोहोचतो, कारण की आपण ज्या म्हणजे आम्ही ज्या ट्रेनमध्ये होतो त्या ट्रेनमध्ये म्हणजे असं कॅमेरा विमेरा काढायचं असं हेच नव्हतं, जागाच नव्हती, म्हणून तो सीन नाही दाखवला. आता आपण डायरेक्ट उज्जैनला पोहोचलो. आपल्यासोबत आहे आपल्या शुभम दादा. काय होईल शुभम दादा? काय नाही, जाऊ फोटो काढू. आता उज्जैनला पोहोचलो. आमची मागं आहे आणि आबा यांनी पण ब्लॉग चालू केलेला आहे. प्रथम द कुरकुरे भाऊ. आता आपण चाललोय रूम बुकिंग करायला. आपले म्हणजे दादा लोक यांच्यासोबत आता मी चाललोय रूम बुकिंग करायला. आता बघू किती प्राईस असेल रूमची आणि कसा रूम असेल तुम्हाला दाखवतो. रूम टूर पण मी देईन तुम्हाला. तर बघूया काय होतं पुढे. हा आपला रूम आहे, म्हणजे आमचा एवढा मोठा बेड आहे आणि इथं आरसा आहे. बघा मी हँडसम बॉय. आणि इथं वॉशरूम बघू. वॉशरूम इथे जेट स्प्रे बघा आहे मला. तो फास्ट ठिकाण आहे. इथं वाटला बघतो जेट स्प्रे. नाही हा बघा नाही. अरे काय राहू दे, मी नाही बघा इकडे बसणार. जेट स्प्रे डेंजर आहे. और ये देखो तुम्हारा भाई, आजचा आउटफिट बघायच. आता सगळे रेडी होत आहेत. मी एकटंच आधीच रेडी आलोय. तर बघू आता डायरेक्ट भेटूया मंदिरात. गाईज ह्याचा आउटफिट बघा. हो शायनर. आणि माझा. तर गाईज आता आम्ही काळ भैरवच्या मंदिरात चाललेलो आहेत. पण काळ भैरवच्या मंदिरात पोहोचलोय. खूप गर्दी आहे बघा इकडं. आणि मला आता असं म्हणजे वाटतंय की आतमध्ये रिकॉर्डिंगला देतील का ना, सांगू नाही शकत. तर बघूया आता काय काय होतंय. गाईज तर मग आम्ही आता आलो आहोत काल भैरवला. आलोय. गर्दी खूप गर्दी आहे, अतिशय खूप गर्दी आहे. 8 लाईन आहेत, 8 लाईन अशा. तुम्हाला आम्ही गर्दी दाखवतो, थांबा. अरे स्मूथ झूम कर ना. आम्हाला दीदीचे फ्रेंड्स भेटले. थांबा तुम्हाला दाखवतो. थांबा दीदीचे फ्रेंड्स प्लीज. तर गाईज आता आपण चाललोय रामघाटला. आणि इकडे नुसते मार्केट आहेत. काय इथे मार्केटमध्ये नुसतं रविवारचं मार्केट आहे. भाईचा जरा आवाज कमी झालाय कारण की गार पाणी पियालंय असं त्याला वाटतंय. मला तर माहित नाही. इथे दिवे बिवे आहेत बघा, तुम्ही बघू शकता, जे आपल्या काही कामाचं नाही.
काहीच आता आम्ही चाललो हर्षित दिला, तिकडे पण एक देवीचं मंदिर आहे, तिथे पण आता आरती होणार आहे. आज फुल राडा होणार आहे, तुम्ही बघत राहा फक्त व्हिडिओ. जसं तुम्ही बघितलं हरसिद्धी माताला कशी प्रमाणाने आरती झाली, खूप मजा आली. आणि पहिल्यांदा असं एक्सपिरियन्स केला आपल्याला, म्हणजे जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं ते इतिहास हिस्ट्री बघितलं तेव्हा ते असे ते खांब बिंब बघितले, आता पहिल्यांदा बघितले असे. आणि तेव्हा ते दिवा बिवा असा पेटलेला, खूप मजा आली. आता आपण चाललोय उज्जैनच्या मेन मंदिरला, शयन आरतीला. बघू शयन आरती भेटते की नाही. लेट्स प्रे भेटावी. काय आणि इकडे सगळे स्वेटर विटर घालून आहेत. ती बघा, मी पण शाल ओढली. मी आपल्या टी शर्ट वरती आहे. टी शर्ट नाही तो शर्ट, सॉरी शर्ट. झोपेती काय जायला झोप आली आहे. मी याला झोपेत उठून आणली आहे. झोपेत काय, कारण की ट्रेन मध्ये पूर्ण म्हणजे हे झोपेची वाट लागलेली. तुम्हाला काय सांगू, पूर्ण नाईट आउट, पूर्ण झोप बी उडालेली, झोपत नाही झाली. तर मग सध्या जरा बॅटरी डाऊन आहे, डोका पण दुखतात, गोळ्या बिळ्या घेतल्याच. आणि इथं सगळे म्हणजे जो तो बघतोय तो स्वेटरवरती -वरती डिग्रीवरती हे थंडी असते इकडे. तर मी आपला शर्टवरती घालून आलोय. काय ब्लँकेट नाही, सॉरी काय स्वेटर नाही, काय नाही घालून आलोय. पण तुझ्याकडे तर स्वेटर पण होता. कुठला? माझा राखाडी कलरचा, किंवा हुडी पण होती, घालायची होती तू. अरे मग आता या आउटफिट वरती मी काय हुडी घालून येऊ? पागल आहे का तू? आउटफिट काय हुडी घालायची, थंडी तर थंडी वाजते. हे बटले या साईडला थांबा काहीच. आपलं दर्शन सगळं झालेलं आहे उज्जैनचा. एवढी भारी पिंड आहे की तुम्हाला काहीच सांगू. तुम्ही जोपर्यंत इथे येऊन बघत नाही की कशी आहे पिंड, तोपर्यंत तुम्हाला काहीच एक्सपिरियन्स करता नाही येणार. आणि ती पिंड इतकी भारी की ती शब्दांमध्ये एक्सप्रेस करूच नाही शकत तुम्ही. इतकी भारी. आज मला झोप पण नाही लागणार. काय दिदी? थकलो आता गाईज, आम्ही चाललोय हॉटेलवर. काय बाबा रे. आता डायरेक्ट उद्या भेटू कुर्ता बिर्ता घालून. गुड मॉर्निंग गाईज. तर उज्जैनमध्ये आपला आहे डे 2 आणि आपण सकाळ अशी येण्यासारखी हिंडतोय. आणि तर मजा काय माहिती, तुम्हाला ते दिसणार नाही कारण की ट्रान्सपरंटमुळे काय समजत नाही मला. इथे असा केला की इथून वाफा निघते. प्रथम करून दाखव. नाही दिसत आहे फक्त, म्हणजे आम्हाला समजतं की इथून असे वाफ निघते. ऑरा आहे भाई, ऑरा. कडे विडे आहे तिकडं. आम्ही दाखवतो तुम्हाला. सकाळ आम्ही काय टाइमपास करायला आलोय. कडे इकडे इथं पिंड आहे, इथे धागे आहेत. धागे भाई सकाळ इकडे खालीच बसलो. आणि इकडे रुद्राक्षाची माळ आहे, इथे सिंदूर आहे. हे पण काहीतरी धाग्यांचा प्रकार आहे. आणि इथं काय जय श्री महाकाल.
काय आता आपण परत चाललेलो कुर्ता बिर्ता घालून महादेवच्या मंदिर मध्ये. हा बघा बाई, प्रथम बाई आहे, शिकवणार बघा आहे. आता आपण परत चाललोय महाकालच्या मंदिरामध्ये. अजून ते दिदी आणि तिची मैत्रीण रेडी होत आहेत, नुसतं टाइमपास करतायत. काय बोलशील तू आता? माझ्याकडे त्यांना बोलायला शब्द नाही. आणि आम्ही दोघं काय बोललो की मग आमच्या अंगावर येतात. ह्याला काहीच नाही बोलत. हा त्यांचा लाडका भाऊ आहे आणि आमच्या अंगावर आमचा म्हणजे भावना समजा त्याला काहीच नाही बोलत पाहिजे. आम्हाला नुसते मागासपासून ओरडतात म्हणून आम्ही दोघं चूप भरून बाहेर आलेलो आहोत. आता ते येत आहेत बघू. आणि बाईच आहे बघ. अरे असं बघ बघून दाखव तुझा प्रथमचा बाई बादशाह मागं फिरणा बाई. हा चल राहू दे. आरवशील तू लहान आहे आमचा प्रथम. यांच्यामध्ये काही सगळ्यात लहान मीच आहे, पण मीच मोठा वाटतो यांच्यामध्ये. आता काय नाही थांबा वाटून मोठा वाटून काय हे. क्रिश दादा खायला घे ना. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. तर मग आता आमचं दर्शन झालेलं आहे. पिंड वगैरे खूप म्हणजे चांगलं होतं. आम्ही काल पण गेलेलो रात्री शयन आरतीला. खूप म्हणजे खूप फक्त फरक अलग लेवल ऑफ म्हणजे फरक एवढाच होता ऐका. फरक एवढाच होता की काल आम्हाला दर्शन चांगलं भेटलं आणि आज फक्त एवढं रेकॉर्ड करून दिलं नाही आम्हाला. आणि कारण की अरे काल म्हणजे आरतीसाठी सगळे थांबलेले ना. आता सगळ्यांचं पटापट सगळ्यांचे दर्शन होत होते. आणि मेन गोष्ट म्हणजे पिंडाला म्हणजे हे अभिषेक घालत होते. हा आणि काल पूर्ण असं सजावट केलेली पिंडला, एकदम श्रृंगार वगैरे केलेला. आणि आता फक्त म्हणजे अभिषेक वगैरे करत होते. पण मस्त झाला. आज सोमवार आहे नेमका. मग आम्ही बोललो की काल पण आलो आरतीला, मग आज पण येतो ना. मग आज पण आलो आम्ही आरतीला. म्हणजे आरती नाही झाली, फक्त दर्शन केलं. भोग आरती होती 11:30 वाजता. म्हणून काही व्हिडिओ रेकॉर्ड झाली नाही जास्त, त्यासाठी माफ करा मला. कारण की तिकडे रेकॉर्ड करूनच नव्हते देत. ते काकी बोलवते मत करो रेकॉर्ड वगैरे वगैरे. मला पकडलं कालच्या आरतीची आहे ना. पण कालची आरती तुम्ही बघितलीच असेल मागच्या. तर मग आता आपण चाललोय मोठा गणपती ना. हा मोठ्या गणपतीला. चल बघा चला गाईस. बाय बाय. झोका आलतोय ना. कुठला येतोय मध्ये? काय येतोय मध्ये? इथून काढ इथून. ही पण हवा नाही. श्रीकृष्णाचा गाई झोका हलतोय बघा. बिना हवा पण नाही, काय नाही. भारी ना गाईज. दर्शन बिर्शन सगळं झालंय. खूप मजा आली उज्जैनला. आता सगळे गेलेत शॉपिंग करायला आणि मी इकडं रूमवरती एकदाच टाइमपास करतोय. तर मग आणि तुम्हाला तेच सांगत होतो की आपल्या उज्जैनचा जो मेन महाकालचा मंदिर आहे तो, ती पिंड एवढी भारी आहे ना, तुम्हाला काय सांगू. म्हणजे मी ती बघितली जसं आम्ही एंटर झालो त्या पिंडजवळ. ती पिंड एवढी भारी आहे की म्हणजे मला बघूनच डोळ्यात पाणी आलं. ती म्हणजे असं शब्दांमध्ये एक्सप्रेस करू नाही शकत त्या पिंडला. तुम्ही जोपर्यंत उज्जैनला येत नाही, ती पिंड बघत नाही, तर तोपर्यंत ती फिलिंग तुम्हाला येणारच नाही. म्हणून उज्जैनला तुम्ही पण व्हिजिट करा. तर हा व्लॉग इथंच संपतोय. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. असेच नवीन ब्लॉग येत असतील आता पुढे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.